हा प्रश्न इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरवर सीईटी 2024 ला आलाय बघा. कंडक्टिव्हिटी ऑफ 0.05 मोलर सिल्वर क्लोराइड सोल्युशन इज 2.2 into 10⁻²2 ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स at 298 degree Kelvin. What is its molar conductivity? Option A 110 ohm inverse centimeter square mole inverse. B 220 ohm inverse centimeter square mole inverse. C 330 ohm inverse centimeter square mole inverse. And D 440 ohm inverse centimeter square mole inverse. आता काय दिलंय, काय विचारलंय, तर आपल्याला ही जी कंडक्टिव्हिटी आहे ही 2.2 into 10⁻² दिलेली आहे आणि कॉन्सन्ट्रेशन हे 0.05 मोलर दिलेलं आहे. मग फॉर्म्युला असतो मोलर कंडक्टिव्हिटीचा 1000 into कंडक्टिव्हिटी डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन. मग आता बघा म्हणजे सी. मग आता आपण ही व्हॅल्यू टाकून द्यायची. पहिलं काम काय करायचं, ह्या 0.5 ला आधी कन्वर्ट करू की 5 into 10⁻². आता हे -2 जेव्हा आपण शिफ्ट करू हे 10⁻², ते न्यूमरेटरचे डिनॉमिनेटरला गेले की +2 झाले आणि हे काय झाले, कॅन्सल झाले. आता कॅल्क्युलेशन सोपं झालं. याला जर तुम्ही डिवाइड केलं तर हे झाले 200 आणि इथं 2.2. आता नियर अबाउट हे 2.2 एक 0 जर गेला इथे तर हे 22 झाले आणि 22 2 जा 44 आणि 440 ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स मोल इनवर्स ही तुमची मोलर कंडक्टिव्हिटी आली की जो करेक्ट ऑप्शन तुमचा काय आहे, डी आहे. समजलं का? एकदम सोपा टाईप आहे. साधारणतः 3 डिजिट मध्ये उत्तर येतं, हे लक्षात ठेवायचं आणि याची प्रॅक्टिस करायची. तुमचा कमी वेळात अभ्यास व्हावा म्हणून हे सगळं फोकस केलेलं आहे, हे लक्षात घ्या. शॉर्ट व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. For more useful tips and tricks, keep watching Wings of Physics. Thank you very much.